कशा आहात तुम्ही सगळे? मी वैष्णवी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला असे 4 पर्याय सांगणार आहे की तुम्ही घर बसल्या त्यातून अर्निंग करू शकता। तर व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा, ह्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। क्रमांक 1 तो म्हणजे ज्वेलरी मेकिंग। ज्वेलरी मेकिंग आता तुम्ही सगळीकडेच बघत असाल की इकडे तिकडे आपल्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चांगल्या असे वर्कशॉप मिळतात ज्वेलरी मेकिंगचे। तर तुम्ही ज्वेलरी मेकिंग करून तुमच्या आजूबाजूला जे राहतात त्यांनाही तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकता। तसंच तुम्ही व्हॉट्सअपला तुमच्या स्टेटस लावून तुमचे जेवढे कॉन्टॅक्ट आहेत त्याच्यापैकी 1-2% जरी लोकांनी तुमची ज्वेलरी घेतली तरी तुमचा साधा असा बेसिक बिझनेस चालू होऊ शकतो। तुम्हाला यासाठी काय करायचं आहे, जे ज्वेलरीसाठी जे साहित्य लागतं ते तुम्हाला आणायचं आहे होलसेलने आणि ते तुम्ही रिटेलने विकायचे। आणि तसंच तुम्ही चांगल्या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा आधार घेऊन तिथेही तुमचे प्रोडक्ट तुम्ही पोस्ट करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही चांगलं अर्निंग करू शकता। क्रमांक 2 तो म्हणजे टेलरिंगचा। टेलरिंग तर आपण इकडे तिकडे सगळीकडे बघतच असतो, आजूबाजूला आपल्या भरपूर असे टेलर असतात, पण आपली क्वालिटी चांगली असेल, आपलं फिनिशिंग चांगलं असेल तर आपल्याकडे कस्टमर नक्कीच खेचले जातात। आपण आजूबाजूला बघतो की काही अशा पण टेलर असतात की ते व्यवस्थित करत नाहीत, त्यांचं काम बिघडवतात, परत त्यांच्याकडे कस्टमर जात नाही। तर आपण चांगल्या प्रकारे जर त्या कस्टमरला रिव्ह्यू दिला तर ते आपल्याला नक्कीच मदत करू शकतात। म्हणजे कसं, तर आपल्याजवळ येणाऱ्या कस्टमरला आपण खूप चांगले असे ऑफर्स पण द्यायचे, जसं की 2-3 जर तुम्ही त्यांचे ब्लाउजेस शिवून दिले तर त्याच्यावरती 10% वगैरे तुम्ही डिस्काउंट देऊ शकता। त्याच्यामुळे डिस्काउंटमुळे बऱ्याच लेडीज अशा असतात, आपल्या लेडीजला तर सवयच असते, जिथे डिस्काउंट आहे तिथे आपण जातोच जातो। त्याच्यामुळे टेलरिंगमध्ये पण तुम्ही जवळचे तर मार्केटिंग करूच शकता, जवळचे जर तुम्ही गेन करूच शकता, पण ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला हे टाकायचं असेल तर तुम्ही ब्लाउजेस वगैरे टाकू शकत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, सध्या ट्रेंडिंगला असलेल्या लहान मुलींचे परकर पोलके असतील, फ्रॉक असतील, खन फ्रॉक असतील किंवा जे ट्रेडिशनल आहेत फ्रॉक, त्या तुम्ही टाकू शकता, त्याचे पोस्टर वगैरे टाकू शकता। तर तुमच्याकडे ऑनलाईन पण नक्कीच ऑर्डर येतील। आता आपण भरपूर ठिकाणी बघत असतो की ऑफलाईन दुकानात न जाता लोक ऑनलाईनला जास्त पसंती देतात, त्यांना जसं पाहिजे तसं कस्टमाइज पण करून घेता येतं, त्याच्यामुळे ते ऑनलाईनला जास्त पसंती देतात आणि त्याच्यातून पण तुम्हाला चांगल्या प्रकारे घर बसल्या चांगली इन्कम मिळू शकते। पर्याय क्रमांक 3 तो म्हणजे क्लाउड किचनचा। क्लाउड किचनमध्ये आपण बघत असतो की भरपूर सारे आयटम असतात, पण घरगुती आयटम खूप कमी असतात, कारण की घर बसल्या प्रत्येकालाच वेळ नसतो स्वयंपाक करायचा। कारण की आपण तर बघतोय सगळीकडे आपण ऑनलाईन मागवणारे लोक जास्त बघितलेले आहेत। ह्याच्यामध्ये आपण घरगुती क्लाउड किचन चालू केलं आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशन तसेच प्रोटीनचे जर पदार्थ ठेवले तर आपल्याकडे कस्टमर नक्कीच खेचले जातात। ह्याच्यामध्ये आपण लहान मुलं तसंच सिनियर सिटीजन असतात, त्यांना बाहेर जाऊन काही जेवणं शक्य नसतं, तुमच्या क्लाउड किचनमधून ते ऑर्डर करत असतात, तर तुम्हाला ते चांगलाच पर्याय ठरू शकतो। क्लाउड किचनमध्ये तुम्हाला एकच काळजी घ्यायची आहे, हायजेनिकची खूप काळजी घ्यावी लागते। फूड्स लायसन्स फक्त एक काढायचं आहे तुम्हाला, त्याची कॉस्ट 100 का काहीतरी समथिंग आहे, तर तुम्ही तेवढं काढलं तर तुमचं काम होऊन जातं आणि हा एक घर बसल्या चांगला पर्याय आहे सगळ्या गृहिणींसाठी। पर्याय क्रमांक 4 तो म्हणजे यूट्यूबमधून पण तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता, पण ह्याच्यामध्ये ठराविक क्रायटेरिया आपल्याला कंप्लीट करायचा असतो, तरच आपल्याला ह्यातून पैसे मिळू शकतात। पण तुमची जीवनशैली दाखवून तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता। ह्याच्यासाठी तुम्हाला वेगळं असं काही करायचं गरज नाही आहे। तुम्ही जे रोजचे तुमच्या आयुष्यात म्हणजे जे क्षण येत असतात त्या क्षणांना तुम्हाला टिपायचं आहे आणि ते लोकांसमोर मांडायचं आहे। काही लोकांना ते आवडतात, काही निगेटिव्ह असतात, पण आपण निगेटिव्हकडे न लक्ष देता आपलं काम चालूच ठेवायचं आहे। तर यूट्यूब हा पण खूप चांगला पर्याय आहे, ह्याच्यातून पण तुम्हाला अर्निंग मिळू शकतं, पण ह्याच्यामध्ये खूप संयम ठेवावा लागतो। तर असे होते माझे 4 पर्याय। तर हे पर्याय तुम्हाला आवडले का मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ जरी तुम्हाला हेल्पफुल झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवीन व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येत असते। तर भेटू आपण अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय।